नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र, महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन हे नुकतंच संपलेलं. हे अधिवेशन त्यातल्या कामकाजापेक्षा अधिक गाजलं ते गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड या दोन आमदारांमध्ये झालेल्या हमरी तुमरीमुळं. थेट विधिमंडळाच्या आवारात या निमित्तानं जो गल्लीछाप राडा झाला, त्यामुळं विधिमंडळाची नाचक्की झाली, पद गेली वगैरे वगैरे नंतर म्हटलं गेलं. पण ते सगळं तेवढंच झालं असं मात्र मुळीच नाही. या प्रकारांना खरी नाचक्की झाली ती विधिमंडळाची आणि सरकारची. प्रतिष्ठा गेली ती सरकारची, नाव खराब झालं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आणि इज्जत गेली ती भारतीय जनता पार्टीची. कारण हा सगळा जो राडा झाला त्यात नंबर एक ते खलनायक म्हणून गोपीचंद पडळकर यांचंच नाव आज सगळीकडे घेतलं जात आहे. आव्हाड हे या प्रकरणातले खरं तर पार्टी नंबर 2 होते. पडळकर यांच्या मानानं त्यांची भूमिका ही दुय्यम स्वरूपाची होती. होय, ही बाब खरीच आहे की जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांची कृत्य विधानसभेच्या पटलावर आणली आणि त्यातून पुढले सगळे वाद उभे झाले, हे या प्रकरणातलं सत्य. पण ते जे काही बोलले ते पुराव्यानिशी बोलले. त्याबद्दल खुद्द पडळकर यांनाही तक्रार करण्यासाठी फारशी जागा नसावी. मित्र, भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातीच्या काळात त्या पक्षाला निवडणुका लढवण्यासाठी उमेदवार देखील मिळू नयेत अशीच काहीशी परिस्थिती होती. त्या काळात त्यांच्याकडे केवळ अभिजन वर्गातले म्हणावे या प्रकारचे उमेदवार असत. कुठल्याही निवडणुकीसाठी आपल्या उमेदवार याद्या घेऊन भाजपा पत्रकारांपुढे हजर होतच आहे. तेव्हा आपले उमेदवार हे सगळे कसे उच्च शिक्षित, सुसंस्कृत आणि समाजाच्या कुठल्या कुठल्या क्षेत्रात त्यांनी कसं उल्लेखनीय वगैरे कार्य केलेलं आहे, हे पक्षाचे प्रवक्ते फुलवून फुलवून सांगत असत. आज तशी ती परिस्थिती भाजपामध्ये राहिलेली नाही. आता भाजपामध्ये गोपीचंद पडळकर, नितेश राणे, चित्रा वाघ, किरीट सोमय्या, मोहित कंबोज वगैरे वगैरे सारख्या चिथावखोर आणि कांगावखोर लोकांची चलती आहे. या सगळ्यांना पक्षानं मुख्यत्वे करून देवेंद्र फडणवीस यांनी केवळ विरोधकांना नामोहरम करण्यासाठी पोसून ठेवलेला आहे असं लोक खुल्लम खुल्ला बोलतात. कालची भाजपा काय होती आणि आजची भाजपा काय आहे हे यावरून पुरतेपणे स्पष्ट होऊन जातं. म्हणूनच विधिमंडळात झालेल्या राड्यासाठी केवळ पडळकर आणि आव्हाड हे दोघं जबाबदार आहेत असं मांडण्यात पॉईंट नाही. या सगळ्या प्रकारात भाजपा आणि भाजपाचे सर्व सत्ताधीश मुख्यमंत्री यांचीही कसूर काही कमी नाही. त्यांनीही या प्रकरणातला दोष आपल्याकडे स्वीकारायला हवा. मित्र, गोपीचंद पडळकर हे मूळ सांगली जिल्ह्यातले भाजपाचे नेते. ते काही काळ महादेव जानकर यांच्या रासप या पक्षात होते. तिथं पटलं नाही म्हणून त्यांनी स्वतःचा पक्षही उभा करून पाहिला. एक निवडणूक त्यांनी अजित पवारांच्या विरोधात लढवली, त्यात त्यांचं डिपॉझिट गेलं. एक निवडणूक त्यांनी शरद पवारांच्या विरोधात वंचितचे उमेदवार म्हणून लढली आणि त्यातही ते पराभूत झाले. पश्चिम महाराष्ट्रात धनगर समाजाची संख्या मोठी, पण तिथल्या मराठा वर्चस्ववादी राजकारणामुळे धनगर समाजावर नेहमी अन्याय झाला ही भावना पडळकर यांनी जाणीवपूर्वक त्या सगळ्या परिसरात निर्माण केली. धनगर समाजाच्या राजकारणातून हे पडळकर पुढे आले. एकच छंद गोपीचंद गोपीचंद ही घोषणा नंतर तिचं बऱ्यापैकी लोकप्रिय देखील व्हायला लागली. खर तर त्यांचं सामाजिक कर्तृत्व काय हे सांगणं त्यांना देखील कदाचित अशक्य व्हावं. सतत कुणावर तरी जाहीर टीका टिप्पणी करणं, मोठी माणसं पाहून त्यांच्याबद्दल अपमानजनक बोलणं, या प्रकारातून ते सातत्यानं प्रसिद्धी घेत राहिले. शरद पवार हे मोठे नेते म्हणून मुद्दाम त्यांच्या विरुद्ध स्टेटमेंट करण्याची त्यांची नेहमीची सवय. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर अकारण टीका करण्याची त्यांची क्षमता भाजपानं हेरली आणि त्यांना पक्षात घेतलं. त्यांना त्यांच्या उठापटकीच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपानं म्हणजेच एका मोठ्या आणि प्रतिष्ठावान पक्षानं प्रतिष्ठा देऊ केली. त्यांनी निवडणुकांना सामोरं जात असताना जी शपथपत्र सादर केली त्यात त्यांच्यावर किमान 9 प्रकरणात गुन्हे दाखल असल्याचं त्यांनी नमूद केलेलं होतं. या गुन्ह्यांमध्ये लोकांना धमक्या देणं, दमदाटी करणं, कुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणं वगैरे वगैरे प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश होता. त्याशिवाय
त्यांच्यावर दरोड्याचंही एक प्रकरण दाखल आहे. ते एका लग्न समारंभात गेले, तिथं त्यांची कुणाशी तरी वादावादी झाली. समारंभात एकच गोंधळ माजला, त्यात कुणाचे तरी दागिने चोरीला गेले. या प्रकरणात पडळकर यांचंही नाव आलं. राजकारणातला मंगळसूत्र चोर ही जी काही म्हण आहे, ही जी प्रसिद्धीला आली ती याच प्रकरणानंतर. विधिमंडळाच्या आवारात मंगळसूत्र चोर ही बोंब ठोकणारे जितेंद्र आव्हाडच. हे आव्हाड एकदा मंगळसूत्र चोर ही घोषणा देताना सगळ्यांना व्हिडिओ फुटेजमध्ये दिसले. पण पडळकर यांच्या महत्वाकांक्षा या केवळ मंगळसूत्राच्या नव्हत्या. महत्वाकांक्षा मोठ्या होत्या. लहान सहान बाबींवर त्यांचा विश्वासच कदाचित नसावा. मित्र, सांगली जिल्ह्यातलं आटपाडी हे एक गाव. या गावात पडळकर आडनावाची वस्ती मोठी. याच गावात विठाबाई पडळकर नावाची एक वृद्धा राहत होती. तिच्या मालकीची 17 एकर जमीन गावात. नवऱ्याचं पूर्वीच निधन झाल्यामुळे या वृद्धेनं ही जमीन आपले पुतळे, नातू वगैरे नातेवाईकांना कसायला दिली. या वृद्धेचं जणू कोणीच वारसदार नाही हे गावातल्या भामट्यांनी नेमकं ओळखलं. एक दिवस काही लोक तिच्याकडे पोहोचले. वृद्धत्व पेन्शनसाठी अर्ज केला तर पेन्शन मिळेल असं तिला पटवलं गेलं. तिला घेऊन हे लोक पटवाऱ्याकडे गेले. कागदपत्रांवर अंगठे झाले. तिची सारी 17 एकर जमीन दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर ट्रान्सफर करून घेण्यात आली. काही दिवसानंतर हे सगळं बिंग फुटलं. जवळच्याच नात्यातल्या पडळकरांनी वृद्धेला नक्की काय झालेलं आहे ते सगळं येऊन सांगितलं. समाजाकडून दबाव यायला लागला. तेव्हा या जमिनीचा आपण 23 लाखात सौदा केला असं जमीन घेणाऱ्यांकडून सांगण्यात आलं. वृद्धेनं सांगितलेल्या एका नातेवाईकाच्या खात्यात नंतर इसार म्हणून 5 लाख रुपये तातडीनं जमा करण्यात आले. या प्रकरणात गोपीचंद यांचा सक्रिय सहभाग असल्याचं बोललं जातं. जितेंद्र आव्हाड यांनी हे सगळं प्रकरण विधानसभेत मांडलं. सभागृहाच्या पटलावर पुरावे ठेवले. याचे परिणाम आव्हाड यांना नक्कीच भोगावे लागणार होते. आव्हाड यांना आया बहिणींवरून लगेच शिवीगाळ सुरू झाली. वाटेल तसे मेसेजेस सुरू झाले. गोपीचंद यांनी आपल्या निवडक लोकांना घेऊन विधान भवन गाठलं. आव्हाड यांना जणू धडा शिकवायचा या हेतूनच कदाचित पुढल्या घटना सगळ्या घडलेल्या असाव्यात. हा रडा झाला तेव्हा आव्हाड मात्र नशिबानं तिथं नव्हते. त्यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख हे हल्लेखोरांच्या तावडीत सापडले. खरं तर या साऱ्या घटनेचं चित्रीकरण विधान भवनाच्या CCTV कॅमेऱ्यांनी निश्चितपणे केलेलं असेल. नंतर या गदारोळाची चौकशी पोलिसांनी केली. त्यात पडळकर यांचे एक नातेवाईक सहकारी ऋषिकेश आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख या दोघांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले. वास्तविक या साऱ्या फुटेजमध्ये नितीन देशमुख यांचा कुठलाही सहभाग नाही, तर गोपीचंद यांचे कार्यकर्ते मात्र देशमुख यांना भिडल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. CCTV फुटेज हाच या घटनेतला सगळ्यात मोठा आणि ठळक पुरावा. तो तपासणं हेच खरं पोलिसांचं काम होतं. पण कदाचित राजकारण अडवालं. फुटेज न तपासताच नितीन देशमुख यांनाही गुन्ह्यामध्ये गोवण्यात आलं. गोपीचंद यांना सरकारचा हा तर पूर्ण वरदहस्त आहेच, पण विधिमंडळ आवारातही त्यांना आवश्यक ते सगळं संरक्षण मिळून गेलेलं. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातल्या सगळ्या द्वंद्वाची ही कहाणी. आव्हाड यांच्या हाती गोपीचंद यांचे सारे कारनामे कसे पोहोचले असा प्रश्न आता कोणाच्याही मनात सहजपणे येईल. पण अर्थातच त्यासाठी काही निश्चित अशी एक कारण परंपरा आणि पार्श्वभूमी आहे. सांगली तालुक्यात एक धर्मांतराची घटना घडली. एका महिलेनं तिथं ख्रिश्चन धर्म स्वीकारला. सध्याच्या चिकालेल्या वातावरणात भडकलेली माथी रस्त्यावर आली. हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला. अशा प्रकारचे मोर्चे जेव्हा निघतात तेव्हा ते केवळ विशिष्ट पक्षाचेच असतात असं नाही. गावातल्या अनेक पक्षांचे अनेक लोक अशा मोर्चांमध्ये सहभागी होतच असतात. गोपीचंद यांनी मोर्चासमोर भाषण केलं. आपल्याकडे अनेक कुटुंबाशी आहेत की त्यांचा धर्म नक्की कोणता ते कळत नाही. हे लोक मटण खाऊन दगडूशेठ गणपतीला जातात. यांच्या मुली हिंदू, जावई ब्राह्मण, मुलं ख्रिश्चन असं यांचं सगळं धार्मिक कॉकटेल वातावरण. यांच्याबद्दल मी काय बोलू असं काहीसं गोपीचंद सभेत बोलले. अर्थातच त्यांचं हे सगळं बोलणं जे होतं ते पवार कुटुंबाला उद्देशून होतं
हे कोणाच्याही लक्षात यावं. आता विषय काय गोपीचंद घसरतात कुठं अशा चर्चा सुरू झाल्या. त्यातूनच पडळकरांविरुद्ध संताप निर्माण झाला. या संतापाला जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत वाचा फोडली आणि विधानमंडळाचा आखाडा झाला. असं हे सगळं एकूण प्रकरण. या विषयावर मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात निवेदन केलं. मुख्यमंत्री म्हणाले, हे केवळ 2 आमदारांमधलं भांडण नाही, तर कदाचित सगळ्याच आमदारांची ही बदनामी आहे. लोक असं म्हणतात, आजचे सगळे आमदार हे माजलेले आहेत, असं फडणवीस यांचं म्हणणं. याचा अर्थ असा की हे सगळं प्रकरण किती गंभीर आहे, लोक याबद्दल काय विचार करतात, हे सगळं मुख्यमंत्र्यांपर्यंत आता पोहोचलेलं आहे असं आपल्याला मानता येईल. पण आता मगरीचे अश्रू ढाळण्यात अर्थ नाही, मतलब नाही. सामाजिक जीवनात वावरताना बोलण्याच्या निश्चितपणे काही मर्यादा असतात. काही एक किमान सभ्यता ही सार्वजनिक जीवनात पाळावी लागते. ही सारी शिस्तच आजच्या राजकारणातून संपुष्टात आलेली आहे. सत्ताधारी पक्षानं आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी निव्वळ राजकारणाकरता निर्माण केलेले भस्मासूर आता थांबणारे नाहीत. पडळकर यांच्या सारख्यांचं या प्रकरणांमधून जे व्हायचं ते होईल, पण तोपर्यंत साऱ्या महाराष्ट्राची सारी राजकीय घडी ही मात्र विस्कटलेली असेल. फडणवीस हे त्यांच्या बहुचर्चित पंतप्रधान पदासाठी दिल्लीकडे कदाचित निघून जातील, पण महाराष्ट्र नासवण्याचा बट्टा घेऊन त्यांना त्यांचं पुढलं राजकारण करायला लागेल, हे मात्र तेवढंच खरं. मित्र, या संदर्भात आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा ही विनंती. पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करा ही विनंती. नमस्कार.